याला देण्यात येत आहे. साहिल सत्वे यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचंय आकाशला. याने 65 धावा ठोकल्यात 19 चेंडू मध्ये. सुंदर फलंदाजी. युट्यूब जरा इकडे बघा. 65 धावा आणि स्कोरर साठी यायचं इथे. स्कोरर साठी लिहायला यायचंय. अलिमा इलेव्हन एक स्कोरर पाठवायचा इथे लिहासाठी. अलिमा इलेव्हन तुमच्या संघातून एक स्कोरर पाठवायचा इथे. स्कोरर लिहासाठी पाठवायचंय. स्कोरर नाहीये इथे तोपर्यंत मॅच होणार नाही. स्कोरर इथे लिहायला कोण नाहीये. एक स्कोरर यायचा आहे. हॅलो चेक. चला स्कोरर या कोणतरी विनंती करतोय. एक ऑफिशियल स्कोरर पाठवा. विनंती करतोय एक स्कोरर या. मॅच थांबली आहे. सगळं काही चालू झालं. फक्त एक स्कोरर. चला मॅचला सुरुवात करून घेऊया. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल समोर उडवला. अगदी लॉंग ऑफच्या वरती. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या मागे पण त्याही वेळेला पहिल्याच बॉल वरती चौकार. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेचा बॉल अडवा बॅटनं शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सोपा झेल. फलंदाज बाद. एक डाव तुझा दुसरा माझा. एक तुम्हारी दुसरी हमारी. विकेटचं पतंग.
पुढचा बॉल या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त त्रिपळाची बाद दुसरा बॅक टू बॅकचा धक्का. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंतची बघायला मिळेल. संघाचा धावफलक आपण जर पाहिलं तर 4 या आकड्यावरती स्थिरावले, 2 फलंदाज बाद झालेत. या स्पर्धेमधील अजून एक विकेट हॅट्रिक आपल्या भेटीसाठी येईल का? हा बॉल शॉर्ट फाईन लेगला खेळायचा होता, पण त्याआधी लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा 11 स्वरूपाची धाव. पुढचा बॉल याही वेळेला समोर केला एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, लॉंग ऑफ मधून बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतील, अपयशी ठरतील. याही वेळेला 4 धावा, अजून एक चौकार. याही वेळेला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अजून एक डॉट बॉल पा. त्या बॉलिंग चालू आहे, बॉलिंग मार्क वरती नाव आहे निलेश. त्यांनी मात्र आक्रमण केलं, अगदी समोरच्या प्रत्येक फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम केलं. पहिल्या बॉलवरती बघा चौकार आला, त्यानंतरच्या 2 विकेट, एक व्हाईट बॉल, पुन्हा चौकार आला, पण लगेचच पुढचा बॉलही डॉट येताना पाहायला मिळाला. एक चांगली नियंत्रित गोलंदाजी काय असते ना, तेच मात्र त्यांनी दाखवून दिले या संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू अडवा पाटणे खेळायचा होता. बॉल सर आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेला जाईल, क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळतील, तिथेही एक सिंगल मिळतीये. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावा लागतोय, आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 10 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतीये. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला स्पीडअप घे, विनंती करतोय. वेळ खर्च करायचा नाहीये या संपूर्ण मॅच मध्ये, आपल्याला वेळ वाचवावा लागेल. इथून पुढच्या आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत, आणि निश्चितपणे उद्याच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा असतील. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतील, नाव आहे सिद्धेश. सिद्धेश आलाय बॉलिंग मार्क वरती, महत्वाचा गोलंदाज आहे. चला स्पीडअप घ्या. पुढचा बॉल होता, बन्नाट वेगाचा टप्पा पडला. सिद्धेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिलाच डॉट बॉल इथे मात्र टाकला. महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्वेश आणि त्यांच्या साथीला प्रथमेश या दोघांनाही थांबवलंय, धावांपासून वंचित ठेवलं, अगदी धावांपासून खूप दूर नेलेलं आतापर्यंत बघायला मिळालं. चांगली कामगिरी. पुढचा बॉल यावेळीचा बॉल कमी गतीचा ऑन साईडला खेचला, एक चांगला स्ट्रोक, अगदी आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेनं इथे मात्र एक वेताना बघायला मिळते. एक धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक मात्र 11 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती मात्र इथे लागल्या जातात.
पुढचा बॉल असेल. याही वेळीचा अपट्रॅकर चेंडू बागफुटला जाऊन कट करायचा होता. डिफेन्सर कव्हरला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही धावा सुखरूपरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट या दोन बॅट्समन मध्ये बघायला मिळेल आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक हे मात्र 13 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या इथे लागल्या जातील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हाई चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा होता. एकदा मिड विकेटच्या दिशेला फटका सजवला. एक धाव तिथे मिळेल. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ही भव्य दिव्य स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, रंगली. आणि अगदी या स्पर्धेचा एक इतिहास राहिला की या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या फाईट होत होत्या आणि जेवढ्या हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या ना, म्हणजे बघा 64 धावा त्याही चेस झाल्या आणि त्या आहे बायजाई स्पोर्ट्स नागाव टीमने केल्या. आणि त्यानंतर या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा आकडा 68 धावा त्यांनी बनवल्या, त्याही धावा पार झाल्या. आणि इथे अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. अजून एक विकेट, अजून एक धक्का. नवीन आपण पाहतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन दाखल होताना पाहायला मिळतील. आता मात्र धावा येत नाहीयेत, धावा बनल्या जात नाहीयेत भूमी फायटर संघासाठी. त्या धावा गरजेच्या, धावा होणं गरजेचं आहे आणि धावांचं रतीप इथे उभारणं अपेक्षित आहे. त्या धावा मात्र इथे बनताना बघायला मिळत नाहीयेत या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक पुन्हा हवेमध्ये राहिला आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे, वा अप्रतिम, सर्वाधिक कठीण जाईल स्वतः सोप्पा बनवला आणि यावेळेला नितीन सारखा खेळाडू चौदा आकड्यावरती दोन फलंदाज बाद झालेत आणि 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4च धावा येताना पाहायला मिळाल्या आणि इथूनही पुढे आपण जर विचार केला तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. अजूनही 18 चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन. इथूनही 18 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू मध्ये धावा बनतील का हे आपल्याला जरूर इथे बघायचं. या स्पर्धेच्या संपूर्ण माध्यमातून एक भव्य दिवस स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटला अगदी एक वेगळ्याच पद्धतीची उंची देणारी स्पर्धा आणि संपूर्ण शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक वेगळ्याच पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी स्पर्धा. आणि आज तीच स्पर्धा कुठेतरी यशाकडे पहिल्या दिवसामध्ये वाटचाल करताना पाहायला मिळेल. 2 दिवसीय चालणारी स्पर्धा उद्या या स्पर्धेचं शेवट आपल्या भेटीसाठी येईल. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतो मिस फील्ड होताना पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण राहिल्या. एक धाव मिळाल्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सुखरूपरित्या मात्र इथे पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील.
षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर हाई चेंडू खूप उसळी घेणारा होता. त्यावेळेला वन बाउंडची वॉर्निंग इथे देण्यात येते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बघा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आला, दुसराच बॉल लगेच डॉट येताना पाहायला मिळतं. अगदी फलंदाजाच्या नाकात तोंडाचा वाहून जाणारा चेंडू, इट्स परफ्यूम डिलिव्हरी, वेगळ्या पद्धतीचा सुगंध देणारा हा कॅप्टनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. समोरचा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, वा त्यांनी प्रयत्न केले तेही अपुरे. इथे मिळाला 6 धावा. पुढचा बॉल. यावेळेचा बन्नाट वेगाचा बॉल आपल्याला बघायला मिळाला. इथे डॉट बॉलची सांगत होताना बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी, टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती होताना पाहायला मिळेल. 22 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या लागल्या जात आहेत. चांगली खेळी मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. भाई भाई. षटकातील पुढचा बॉल. हा चांगला स्ट्रोक, अगदी मिड विकेटच्या वरून हवाई अल्ला हवाई सफर. षटकार. विनंती करेन प्रत्येक टीमच्या खेळाडूंना, आपण कुठेही जाऊ नका. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची हातली कडा घेतली. बॉल शॉर्ट टर्मन मधून निसटला. बॅकवर्ड पॉइंटची क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील. तद्वार 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा कॉल झाला आणि 3ही धावा सुखरूपरित्या इथे पूर्ण होताना बघायला मिळतात. या तिहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागताना पाहायला मिळतात. 31 धावा स्कोर कार्ड वरती आलात. 18 चेंडूचा खेळ संपला. अजूनही आपण जर विचार केला तर येणारे 12 चेंडू या षटकाचे बाकी राहिलेत. 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील आणि ते 12 चेंडू कसे असतील ना, हे आपल्याला बघायचं. चला स्पीडअप घ्या. विनंती करेन. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतात. पाणी पाहिजे मैदानावरती. येस ओके. ही ओव्हर झाल्यानंतर पाणी घेऊन जा. नवीन बॉलर आलेत. बॉलिंग मार्क वरती अनिश येताना पाहायला मिळतील. अनिश पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला कव्हर करणारा वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पार चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती चौकारानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. याही वेळेचा बॉल अगदी शरीरावरती आदळताना आपल्याला पाहायला मिळाला. हाही डॉट बॉल बघायला मिळेल. चांगली कामगिरी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना अनिश करतील. मागच्या मॅचचे ते प्लेअर ऑफ द मॅच होते. ज्यावेळेला भाई भाई 11 संघ जिंकला होता, अनिशच्या नावावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यांना आपल्या नावावरती केला होता. चांगली बॉलिंग राहिली होती, चांगली खेळी त्याची बघायला मिळाली होती टीमसाठी आणि आताही तीच कामगिरी करताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. बॉल शॉर्ट फॅन लीगला निघून गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येताना पाहायला मिळतील. एक धाव मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 36
या आकड्यावरती पुसताना पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्या जातील. अजून इथून आपण विचार केला तर या मॅच मध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातील, जिथे 36 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा खूप साऱ्या येतात, धावा थांबवल्या सुद्धा जातात. हा चांगला स्ट्रोक समोर खेळला, अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध या मिळतील 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहतो षटकाराच्या साह्यानं 42 या आकड्यावरती पुसताना पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या मात्र इथे लागल्या जातील आणि या षटकातील पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. कमी गतीचा बॉल, पंचांचा इशारा. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नो बॉलचा असेल आणि या नो बॉलनं संघाची धावसंख्या 43 वरती जरूर जाईल. येणारा पुढचा बॉल हा मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. बॉल फ्री हिट स्पर्धा ही आपण अनुभवतो. आज सुपर हिट, दमदार स्पर्धा, दमदार आयोजन, दमदार नियोजन आणि आज ही स्पर्धा पहिल्या दिवसाची यशाकडे वाटचाल करते. हाही चांगला बॉल, टप्पा पडला वेगानं. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता इथे होताना पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या 43 वरती स्थिरावली आहे. या ओव्हरचा लास्ट बॉल पाहायला मिळेल. हा बॉल चांगल्या पद्धतीचा डबा पाटने खेळून काढला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहेत. एकदम मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि फेक खराब झाली. बघा अगदी चुकीची फेक, चेंडू हातामध्ये ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी अंगलट आला. 2 धावा मिळाल्या दुहेरीच्या साह्यानं. संघाची धावसंख्या 45. 24 चेंडूचा खेळ संपला, 45 धावा झाल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळेल. एक लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती बॉलर आले शुभमला आमंत्रित करण्यात आलंय. शुभम आलेत बॉलिंग मार्क वरती. महत्वाचे गोलंदाज आहेत. शुभम कशी गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल अगदी टप्पा पडला, खूप उसळी. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाची सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल आणि 46 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. हाई बॉल, बॅटची लिडिंग एज. त्यानंतर बॉल आपण जर पाहिलं तर लॉंग स्ट्रोक मध्ये चालल्या. एक धाव इथे मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांनी. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरकत असताना आपल्याला बघायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा या मात्र धावफलकावरती येतात. 47 धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हरच्या अजूनही 5 बॉल बाकी आहेत. हाही बॉल खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय इथे आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक विकेट, अजून एक धक्का. 47 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टीमला. बॅट्समन आदेश या पटीवरती दाखल होईल. यावेळीचा बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. याही वेळेला 6 धावा, याही वेळेला षटकार.
वरती आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती पुढचा बॉल. आताही आक्रमण चढवलं, पण आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू, तिथेही कॅच ड्रॉप. वा, खराब क्षेत्ररक्षण. आधीच खूप साऱ्या धावा येतात आणि तिथे सुद्धा अशा पद्धतीची फिल्डिंग अपेक्षित नाहीये, पण ती फिल्डिंग होतीये. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 55 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आता लागताना पाहायला मिळतील. 55 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल बाकी. शेवटचे 2 बॉल आपल्याला बघायला मिळतील आणि ते 2 बॉल कसे असतील हे आपण पाहूया. महत्वाचे गोलंदाज पुढचा बॉल. समोरचा चेंडू शॉर्ट पॉइंटला खेळला गेला. अगदी चित्रक्षित तिथे आले, एकदम मिळाली आणि एकच धाव घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला होता, पण दुसऱ्या धावेचा कॉल झाला. यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. एक सिंगल धावसंख्या 56 वरती येईल आणि एक विकेटही मिळेल. बॅट्समन आउट. याही वेळेचा बॉल बघा, मी स्ट्राईक कशासाठी घेतली होती हे दाखवू नाही दिलं. याही वेळेला 6 धाबा. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल 62 या आकड्यावरती. चला, निश्चितपणे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये आज या स्पर्धेचा एक घटक होण्याची संधी मला शिवगर्जना ग्रामीण असोसिएशन जी निर्माण करून दिली. मग प्रमोद दादा असतील, अजित दादा असतील, त्यांच्या साथीला अंकिश दादा असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, आणि मग संपूर्ण जी कमिटी या टीमनं मला जी ही संधी दिली एक दिवसासाठी समालोचन करण्याची, त्याबद्दल मी हृदयाच्या अंतःकरणापासून या आयोजकांचे आभार मानतो. आणि मात्र या स्पर्धेतून इथेच मी निरोप घेतो. भेटू आपण निश्चित पुढील कुठल्या तरी स्पर्धेमध्ये, जिथे उद्याच्या दिवसामध्ये मिलिंद शिर्के सर तुमच्या समोर जोडले जातील समालोचक कक्षामध्ये. या संपूर्ण स्पर्धेसाठी माझ्या वतीनं या दुसऱ्या दिवसासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा असतील. निरोप घेतो आम्ही, आम्हा साधना असावी. निरोप घेतो आम्ही, आम्हा साधना असावी. आणि जर चुकले असेल आमचे काही तर क्षमा असावी. धन्यवाद आणि खूप सारे आभार या संपूर्ण शिवगर्जन ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. थँक्यू. धन्यवाद हर्षलदादा मुंडे. आपण वेळात वेळ काढून आणि एकदम अर्जंट, म्हणजे एक दिवसावरती स्पर्धा होती आणि आम्हाला शनिवारी कोण मिळत नव्हतं या समालोचकांसाठी, आणि तुम्ही आमच्यासाठी कधी नाही बोलतच नाहीयेत. आम्ही सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही आम्हाला हा बोललात आणि लगेच आलात. असंच प्रेम असू द्या तुमचं सुद्धा आमच्यावरती, आमचं नक्कीच असेल. आणि या ठिकाणी हर्षल मुंडे यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी युवराज मोरे यांनी या ठिकाणी यायचं. युवराज मोरे, युवराज मोरे, युवराज मोरे, बोल ना. मी युवराज मोरे यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी हर्षलदादा मुंडे यांना सन्मानित करायचं आहे. फोटो पण घ्यायचा आहे, फोटो. फोटो कोणाला तरी घ्यायचा. सोन्या फोटो घे ना. सन्मानित करण्यात येते या ठिकाणी हर्षलदादा मुंडे यांना. तसेच मी विनोददादा करकरे यांना सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा या स्टेजच्या समोर यायचं आहे. विनोददादा करके आमचे लाडके बंधू, तसेच उत्कृष्ट समालोचक म्हणून विनोददादा करकरे आपणास सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपणास सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मी युवराज मोरे यांना विनंती करेन, विनोददादा खरकर यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं त्यांना सन्मानित करायचं आहे. फोटो घे ना, फोटो घे. हा घे फोटो घे. धन्यवाद विनोद दादा. या कॉमेंट्रीसाठी एक इनिंग राहिले. नाही नाही बसायचं आहे. नाही नाही आता उद्या होणार आहे, डायरेक्ट उद्या होणार आहे. उद्या चालू करा. कल्पेश आणि सुमित अशी सलामीची जोडी. त्रेसष्ट धावांचं आव्हान असेल भाई भाई संघासमोर. सर्वेश पहिलाच चेंडू घेऊन राईट आर्म उर्ध विकेट अंपायरला पार करतोय. कल्पेशला गोलंदाजी करेल. इथे मात्र पंचांकडे जावं लागलं. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. सर्व संघाच्या खेळाडूने घरी जायचं नाहीये, इथे थांबायचं आहे. मॅच संपल्यानंतर इथे यायचं आहे. सर्व जे 8 संघ आहेत त्या 8 संघांनी इथे यायचं आहे. कल्पेशच्या बॅट मधून निघालेला हा फटका 6 धावा. धन्यवाद. सर्वेश पुन्हा एकदा राईट आर्म विकेट अंपायरला पार करतोय. गोलंदाजी करतो कल्पेशला. पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. मी विनोद दादा करकरे आपल्याला विनंती करतो, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. विनोद दादा करकरे आपणास विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्वेश पुन्हा एकदा राईट आर्म विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा बॅट चिकाडा घेतली होती चेंडूनी, परंतु निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 9 धावा. भाई भाई 11 संघाची धावसंख्या होती ती 9. चालू असलेला सामना भाई भाई 11 विरुद्ध भूमी फायटर. सर्वेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म विकेट अंपायरला पार करतोय. प्रकार पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र झेल होईल का? खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे प्रशांत कडून. सर्वेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पार करतो. पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. कल्पेशने त्याला माघारी धाडलंय. 6 धावा.
पुन्हा एकदा कल्पेशने उडवलाय चेंडू 6 धावा. ते 23 धावा ठोकल्यात त्या कल्पेशने. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 23 धावा. कल्पेशने 23 धावा ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसरा गोलंदाज आहे तो साहिल. सुमितला तिचा चेंडू होता. समाचार घेतलाय सुमितने. इथे मात्र झेल सुटतोय. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. 2 धावेने जीवनदान मिळाले सुमितला. साहिल पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलाय. उलटाच चेंडू होता. काही समजलं नाही चेंडू सुमितला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल कडून. एक धाव मिळाले. दुसऱ्या प्रयत्न होईल का, परंतु नकार दिलाय कल्पेशने. एक धाव घेतले. उलटा चेंडू होता. पुन्हा एकदा एक धाव मिळाले. कल्पेशने खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं होतं. एक धाव गेले. दुसऱ्या प्रयत्न करते. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या होते ती 34 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 34 धावा.
मॅच झाल्यानंतर आठी संघाचे खेळाडू स्टेज जवळ पाहिजे, नाहीतर उद्या दुसऱ्या दिवशी पेनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. मॅच झाल्यानंतर इथे खेळाडू पाहिजेत आठी संघाचे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 34 धावा. प्रथमेश गोलंदाजीसाठी आले, तर प्रथमेश अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. प्रथमेश राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पहिल्या चेंडूवरती समीरने उडवलाय. किती धावा मिळतील? लाईनमॅन 4 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ऑफ ट्रेकर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का समीर? 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होती ती 40 धावा. 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगल्या धटण्याची गोलंदाजी प्रथमेश कडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा समीरने उडवलाय. फटका फसलाय आणि झेल होतोय. समीर आउट. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. भाई संघाला जिंकायचं असेल तर 12 चेंडू आणि 22 धावा. कल्पेश आणि विष्णू अशी ही जोडी मैदानावरती आहे. 12 चेंडू 22 धावा. गोलंदाजीसाठी येतोय तो बारा चेंडू 22 धावा. मॅच कोणाकडे जाईल? भाई संघाकडे की
भूमी फायटर या संघाकडे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कारण कल्पेश हटे अजूनही मैदानावरती उभा आहे. साहिल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली पहिल्याच चेंडू घेऊन. चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. एक धाव मिळाले. धावसंख्या पुढे चालले भाई भाई 11 संघाची. साहिल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. कल्पेशने समाचार घेतलाय. फटका फसलाय आणि इथे काय होणार, इथे कल्पेशला माघारी परतावं लागेल. इथे मात्र कल्पेशला माघारी परतावं लागतंय. मॅच थोडीशी फसलेली आहे मॅच, परंतु सिद्धेश आहे, विष्णू आहे, अजूनही बॅटिंग लाईनअप चांगली आहे. भाई भाई संघाची साहिल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करते. आपटाकार पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटचे कडा घेऊन चेंडू पुढे. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात सिद्धेशने. 2 धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 44 धावा 44. चव्वेचाळीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा साहिल पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. डीजे 4 धावा मिळाल्या सिद्धेशला. पुन्हा एकदा साहिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. धावसंख्या होती 48 धावा 48. बॅटची पुन्हा एकदा लेडिंग एज. एक धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होती ती 49 धावा 49. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच दोन्ही संघाकडे असेल. पाहूया साहिल विष्णूला पंचांकडे जावं. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या होती ती 50 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. ते 7 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कडा घेते चेंडूने. एक धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 51 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
कार्तिक गोलंदाजीसाठी आले तो कार्तिक 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला विष्णूने. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय परंतु एका धावेने समाधान मानते. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 52 धावा. अजूनही 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू. एक धाव मात्र मिळाला. खराब थ्रो. खराब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा धाव मिळाली. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय आणि स्टेट ड्राईव्ह. खराब शॉट इथे मात्र वाह. 3 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कार्तिक कडून. सर्वात या लीग मध्ये सर्वात महागडा खेळाडू कार्तिक. पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. फटका फसलाय. प्रथमेश चेंडूच्या खाली आणि हा आउट. दोन चेंडू 9 धावा. कार्तिक काय गोलंदाजी करतोय आणि स्वतः संघ मालक डीके स्ट्राईक वरती आहे. कार्तिक काय गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 9 धावा. 12 धावांची आवश्यकता असताना सुंदर गोलंदाजी कार्तिक कडून पाहायला मिळाली. हो 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 पंचांकडे जावं गेलं. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. कार्तिक पुन्हा एकदा दीपकला. डीके संघाचा संघ मालक आणि हा उडवलाय. डीकेने झेल होईल का. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. 1 2 3 4 4 धावा. धन्यवाद टीमचे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. कार्तिक चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते कार्तिक कडून. तितकाच चांगला फटका होता डीकेचा. 1 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा 6 धावा मिळतील का. 6 धावा.